नमस्कार मंडळी, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी. तर ती कशी बनवायची पाहूयात. गॅस चालू करून एका टोपामध्ये 2 वाटी पाणी गरम करत ठेवावे. ताटामध्ये 2 वाट्या बाजरीचे पीठ घ्यायचं आहे. पाणी चांगला गरम झालं की नाही ते पाहायचं. चांगलं पाणी गरम झालं की त्या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून कालत्याच्या साहाय्याने पीठ चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी हे लागेल तसंच ओतायचं आहे, एकदम ओतायचं नाही. पीठ हा कोमट असताना चांगला आपण मळून घ्यायचा आहे. इथे मी टोपात पाणी घेतलेलं आहे. आपल्याला गरज वाटल्यास तरच आपण पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ हे चांगलं मळलं गेलेलं असले की भाकऱ्या चांगल्या होतात. पीठ मळताना जास्त पीठ घट्टही नसावे किंवा पातळही नसावे. बाजरीच्या भाकरीचं पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे. मळलेला बाजरीचं भाकरीचं पीठ हा आपल्याला एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याच्याच बाजूला सुकं बाजरीचं पीठ काढून ठेवायचं आहे. बाजरीचा पिठाचा गोळा चांगला गोल करून त्याला पीठ लावून व ताटातही पीठ टाकून आपल्याला भाकरी चांगली बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायची आहे. थोडीशी थापून झाल्यानंतर जरा भाकरी उचलून त्याच्या खाली तीळ टाकून आपल्याला परत भाकरी थापून घ्यायची आहे आणि वरतीही तीळ टाकायचे आहेत. मकर संक्रांतीच्या आधी भोगी हा सण येतो. त्या दिवशी बाजरीची भाकरी तीळ लावून खाल्ली जाते. तुमच्याकडे बनवतात की नाही तीळ लावून बाजरीची भाकरी, ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तवा आपला गरम झालेला आहे तर भाकरी आपण त्यात टाकून थोडंसं गार पाणी लावायचं आहे भाकरीला. भाकरी वारसंडायच्या आधीच आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे. बाजरीची भाकरी चांगले तुकडे करून वाटीमध्ये दूध साखर टाकून मस्तपैकी भाकरी एकदम छान लागते. भाकरी ही चांगली चारी बाजूने चांगली शेकून घ्यायची आहे. बाजरीची भाकरी ही चारी बाजूने शेकल्यानंतर चांगली उलटून घ्यायची आहे आणि आपली मस्त फुगलेली बाजरीची भाकरी तयार आहे. बाजरीची भाकरी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.